चित्तरमो निरंतर काम क्रोधादिकथारा मिळोन चंतरी अखंडित वसोचित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही सक्त असोचित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तोपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री मंजुला प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्शिष्य सत्साधक आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे की सद्गुरूंनी पुस्तकामध्ये नामस्मरण करण्यासाठीचे नामस्मरणाचे 11 प्रकार सांगून त्यापैकी साधकाच्या प्रकृतीनुसार कोणत्याही प्रकारचा अवलंब करण्याची सूचना केली आहे। म्हणजे हे सर्व 11 प्रकार नामस्मरण साध्याच्या शिड्याच आहेत का? असे असेल तर श्वासावरील नामस्मरणाला सर्वत्र खूप महत्त्व का आहे? श्वासावरील नामस्मरणाचे काही वैशिष्ट्य आहे का? कृपया विस्तारपूर्वक सांगावे। परमार्थ सिद्ध करण्यासाठी म्हणजे आत्मज्ञानाची अनुभूती प्राप्त होण्यासाठी अनेक मार्ग संतांनी सांगितलेले आहेत। त्यापैकी अगदी सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण असं सांगितलं जातं। आणि हे नामस्मरण कसं करायचं याबद्दल सद्गुरूंनी ज्ञानेश्वराचा संदेश या ग्रंथामध्ये 11 प्रकार सांगितले। नामस्मरणाचे 11 प्रकार सांगितल्यानंतर पुढे त्यांनी जे सांगितलं ते अधिक महत्त्वाचं होतं। ते म्हणजे साधकाचे नामस्मरण आणि सिद्धाचे नामस्मरण यात फरक आहे। साधक जे नाम घेत असतो ते आत्मानुभूतीसाठी तरी घ्यायचं असतं,
आणि सिद्ध जे नाम घेतो तो आत्मानुभूतीचा आनंद चाखण्यासाठी तो घेत असतो. म्हणजे नामस्मरणातून सिद्ध आत्मानंद चाखत असतो. देवाला पिणं असं जे म्हटलं जातं. आणि साधकाला मात्र ते सिद्ध करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे साधक हा त्रस्त असतो. कारण त्याला जमत नाही, काही अडचणी येतात, पुन्हा पुन्हा त्याला घेता येत नाही, नामस्मरण पाहिजे असं करता येत नाही, असं तो आहे. आणि परंतु जे सिद्ध असतात ते नामस्मरणात मस्त असतात, म्हणजे आनंदात असतात. आणि त्यामुळे हे जे 11 प्रकार जे सांगितलेले आहेत ते सर्वसाधारण साधकासाठी सांगितलेले आहेत, हे लक्षात ठेवा. सर्वसाधारण साधकासाठी म्हणजे काय, परत लक्षात घ्या की सर्व ठिकाणी नामस्मरण, म्हणजे सर्व धर्मामध्ये पण हे नामस्मरण प्रत्येकाच्या अंगाने देवाचं नाम पुन्हा पुन्हा घेणं, म्हणजे नामजप करणं, हा मार्ग सांगितलेला आहे. आता देवाच्या स्मरणासाठी नाम घ्या हा त्याचा जो अर्थ आहे, तर ते नाम कसं घ्यायचं ते 11 मार्ग सांगितले. कोणत्या पद्धतीने, कोणी मोठ्याने घ्या की तोंडाने म्हणा आणि कानाने ऐका, किंवा आपली जी उपास्य देवता आहे तिला अगदी डोक्यापासून पायापर्यंत पाहत वर खाली करत करत नाम घ्या. हे जे प्रकार आपण पाहतो ना की अगदी मोठमोठ्याने उच्चार करून नाम घ्या, आता हे मार्ग सांगितले म्हणजे साधकाला त्याचं मन नामस्मरणामध्ये मुरवण्यासाठी, ते एकाग्रता साधण्यासाठी हे प्रकार सांगितलेले आहेत. हा त्याचा अर्थ. म्हणजे कोणाला मोठ्या नाम घ्यायला आवडत असेल आणि मोठ्या नाम घ्यावं, कोणाला आपल्या उपास्य देवतेला पाहत पाहत वर खाली पारकडे समोर डोळ, म्हणजे आपलं मन तिथे स्थिर राहतं, म्हणतं घ्यावं. किंवा नाम घेताना कानाने ऐकावं, म्हणजे ते सगळं लक्ष मनाचं नामस्मरणाकडे राहतं. किंवा मोठमोठ्याने उच्चारावं, हाही आहे. म्हणजे असे जे प्रकार सांगितले, किंवा जीभ टाळाला लावून नाम घ्या, म्हणजे त्याचा आवाज नाही पण नाम चालतं. म्हणजे हे जे मार्ग सांगितले ते सर्वसाधारण साधकांसाठी सांगितलेले आहेत की त्या साधकाला 2 गोष्टी आहेत. नामस्मरण हे सांगत असताना त्याचा अर्थ नामाच्या द्वारे देवाचं स्मरण साधकाला पुन्हा पुन्हा झालं पाहिजे. त्यासाठी त्याने तो अभ्यास करायचा आहे. म्हणजे नामस्मरण हे साधन आहे थोडक्यात. आणि हे जे नामस्मरण करत असताना देव म्हणजे काय हे कळलं पाहिजे. आणि ह्या देवाच्या स्मरणामध्ये साधकाने अखंड आनंद चाखता आला पाहिजे साधकाला. आणि म्हणून नाम, मग ते कोणतं नाम, पहिला प्रश्न होता. मग अनेक नाम घ्यायचं, म्हणजे पण मार्ग आहेत तर नाही. प्रत्येक त्या जे सद्गुरू किंवा जे कोणी नाम देत असतील ते विशिष्ट नाम घ्या म्हणून सांगतात. कोणी राम घ्यायला सांगतात, कोण रामकृष्ण हरी घ्यायला सांगतात, कोण विठ्ठल विठ्ठल म्हणायला म्हणतात, कोण जय जय रामकृष्ण हरी म्हणायला सांगतात. त्यामुळे हे असं घेणं म्हणजे 12 अक्षरी घ्यायचं की 4 अक्षरी घ्यायचं की 2 अक्षरी घ्यायचं, किती वाद आहेत. पूर्वीच्या आम्ही 12 अक्षरी नाम घेतो, आपण नाही, आमचं नाम 2 अक्षरीच आहे असे म्हणतो. म्हणजे इथे नाम कोणासाठी घ्यायच्या, कशासाठी घेण्यापेक्षा भलत्याच गोष्टीत माणसं अडकतात. म्हणजे तिथे सर्वसाधारण साधक म्हणतो ते तो एक भाग असतो. कदाचित बघा अशा अनेक आम्ही हे 2च अक्षर घेतो, कारण आम्ही 12 अक्षर घेतो, असं जे सांगितलं जातं. तुम्ही कोणतंही घ्या, तुम्हाला स्मरण देवाचं झालं पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. कोणतंही नाम घ्या, कोणतंही नाम घेऊ नका, नुसतं देवदेव म्हणा तरी चालतं.
खरं म्हणजे हा एक भाग आहे, पण सर्वसाधारण साधकाला ते कळत नाही. त्यामुळे कोण विठ्ठल विठ्ठल म्हणतं आणि कोण दुसरं रामराम म्हटलं की विठ्ठल विठ्ठल म्हणाला रामराम म्हणायचा राग होतो. अरे रामराम म्हणतो, आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो. अरे तुला विठ्ठल विठ्ठल आवडतं, तू विठ्ठल विठ्ठल म्हण. त्याला रामराम म्हणायचं आवडतं, रामराम म्हण. पण नामस्मरण म्हणजे नेमकं काय हे न कळल्यामुळे जे साध्य करायचंय ते राहतं दूर आणि नको त्या गोष्टीत माणसं साधक अडकतात. हे मला सांगायचं. म्हणजे ते पहिलं नामस्मरण म्हणजे काय कळलं पाहिजे. आणि म्हणून खरं नामस्मरण कधी सुरू होईल? सर्वसाधारण माणूस म्हटल्यापेक्षा खरा साधक जो असतो त्याच्याकडे. खरा साधक कोण? जो सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्याला देव म्हणजे काय हे कळलेलं असतं, ते देवाचं नाम घ्यायचंय म्हणजे नेमकं काय हे कळलेलं असतं, आणि त्या नामातून मला नेमकं स्मरण कसलं झालं पाहिजे हे कळलेलं असतं. आणि ते प्रत्यक्ष कृती करून 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 ते आत्मसात करायचा तो साधक प्रयत्न करतो, तो खरा साधक. पण सर्वसाधारण माणसं कल्पनेतून किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा पुस्तकात वाचून राम 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 म्हणतात, रामकृष्ण हरी म्हणतात, ते आवडेल ते नाम घेतात. पण ते नाम घेतलं म्हणजे सगळं परिपूर्णता होईल का? त्याचं उत्तर नाही. खरं सांगायचं उत्तर नाही. मग तुम्ही म्हणाले तुकाराम महाराज तर म्हणतात माझ्या विठ्ठलाचे नाम अट्टाहास्य उच्चारा तर येईल तैसा बोल रामकृष्ण. आता हे असं का सांगतात? काहीच करत नाही ना म्हणून हे कर. तू इकडून बडबड करतो, इथे टीका करतोय, अशा तू रामकृष्ण हरी बोल ना. म्हणजे थोडं तरी देवाचं नाव घेतोय असं त्याला समाधान पण वाटतं आणि थोडीशी जीभ वळायला लागते देवाच्या नावाकडे. म्हणजे अगदी प्राथमिक अवस्थेतल्या साधकाला येईल तैसा बोल रामकृष्ण कसंही बोल चालेल, हरकत नाही. मग 11 प्रकार विकार असेल, तुला वाटतं नुसतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण मग करतस. म्हणजे काय होईल? ज्या विषयाच्या ठिकाणी किंवा दुजेपणाच्या ठिकाणी जे मन धाव घेतं त्या मनाला थोडासा कंट्रोल करण्यासाठी देवाचं नाम घे. येईल तसा बोल रामकृष्ण हरी अर्थ त्याचा अर्थ तो आहे. पण बऱ्याच लोकांना वाटतं हे सांगितलंय ना बस झालं. तुकाराम महाराजांनी सांगितलं पण पण तुकाराम म्हणजे येईल तसा बोल रामकृष्ण हरी कशासाठी सांगितलंय? इकडे तिकडे तू उगीच अडकू नकोस. थोडंसं देवाचं स्मरण. देव नाही कळलं तर देव देव आहे तुला जे वाटतं कल्पनेतून त्याचं ते स्मरण करते तर ते तुझं मन थोडं शांत होतं. नाही असं नाही. आणि म्हणून हे जे 11 प्रकारामध्ये सुद्धा जर आपण म्हटलं तर हे असं का? तर त्या मनाला तिथे वळवण्यासाठी विविधतेने ते प्रकार सांगितलेले आहेत. पण जर देव कळला नाही तर ह्या 11 प्रकार सुद्धा जी आत्मानुभूती द्यायला हवी ती आत्मानुभूती देऊ शकत नाहीत. म्हणजे व्यवस्थित समजलं पाहिजे. म्हणजे नामस्मरण ह्या साधा सुद्धा प्रकार नाहीये. संतांनी लावलेला शोध आहे. याचा अर्थ संतांनी शोध लावला म्हणजे नेमका काय शोध लावला आहे की संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले असं जे सांगितलं ना. आणि मग सगळं सार शोधून काढलं परमात्मा. ते काय? ते हे श्रीहरीचे नाम. ते हे श्रीहरीचे नाम म्हणजे नेमकं कोणतं नाम? ते श्रीहरी 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 म्हणजे हे नाम आहे का? नाही. म्हणजे संतांनी जे शोधून काढलं आणि त्याच्यात ते अगदी पारंगत झाले की त्याच्यातून त्यांनी आत्मानुभूती प्राप्त करून घेतली. ते कोणतं नाम ते समजून घ्यायला. आणि त्यासाठी सद्गुरूशिवाय दुसरा मार्ग नाही. तिथे हे नाम आत्मसात करण्यासाठी देव म्हणजे नेमकं काय हे व्यवस्थित कळलं पाहिजे. एक ते कळलं तरी त्याला त्याचं स्मरण करण्यासाठी कोणतं नाम घ्यायचं म्हणजे का नाम देव नाव घेण्याची गरज आहे की न घ्यायची आहे गरज ते कळलं पाहिजे. मग ते नाव घ्यायचं आहे तर मग त्यामुळे मला कसं स्मरण होईल हे समजलं पाहिजे. ते नाम किती वेळा घ्यायला पाहिजे हे समजलं पाहिजे. कसं घ्यायला पाहिजे हे समजलं पाहिजे. म्हणजे ते सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय धरावे ते पाया आधी आले. म्हणजे नामस्मरण हे सद्गुरूंकडनंच घ्यावंचं असं जे शास्त्रामध्ये सांगितलंय किंवा संतांनी सांगितलंय. त्याचा अर्थ काय?
ज्या सद्गुरूने हा आत्मानुभूती प्राप्त करून घेतलेली आहे, म्हणजे अनुभवी संत. आणि ते अनुभवी संत आपल्या शिष्याला त्या नामाचं गुह्य सांगतात की नाम म्हणजे नेमकं तू काय, तर त्यासाठी हे देवाचं स्मरण कसं करायचं हे गुह्य सांगतात. तेव्हा त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर जो खरा साधक असतो तो मनापासून प्रयत्न, हे सांगितलं पटकन झालं का नाही होणार, त्यासाठी परत अभ्यास केलाच पाहिजे. अभ्यास नाही केला तर ते होणार नाही. परत लक्षात, म्हणजे आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे अगदी बीजनाम वगैरे अशी मोठे नावं दिलेली आहेत का, पण सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानाचं त्याला अधिष्ठान असतं. अधिष्ठान असतं म्हणजे सद्गुरूकडे आहेच, पण शिष्याला ते ज्ञान नेमकं ते सांगतात, पुन्हा पुन्हा सांगतात, पुन्हा पुन्हा सांगतात की नेमकं हे ज्ञान तुला कळलं पाहिजे. आणि ते कळण्यासाठीच आधी सद्गुरू आणि शिष्याची आत्मचर्चा व्हावी लागते. एकदा सांगितलं आणि शिष्याला कळतं का नाही कळत, पुन्हा पुन्हा सांगायला पाहिजे. पुन्हा पुन्हा सांगता सांगता शिष्य त्या अंगाने प्रयत्न करत राहतो आणि ते करता करता एक दिवस त्याला क्लिक होतं, पटकन त्याला कळतं की हे असं आहे, काही अनुभव येतो त्याच्यातून. आणि त्या अनुभवाच्या अधिष्ठानावर तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करेल. तर तिथे ते नाम कसं झालं पाहिजे, तर देवाची द्वारी उभा क्षण भरी देणे मुक्तीचारी साधलेल्या, म्हणजे त्या नामाने चारी मुक्ती प्राप्त झाल्या पाहिजेत. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की प्रत्येक क्षण तू नामामध्ये भर, म्हणजे तुझी प्रत्येक कृती, प्रत्येक क्षण, याचा अर्थ लक्षात घ्या. क्षणोक्षणी आपण जी कृती करतो, कर्म करत असतो, त्या प्रत्येक कर्मामध्ये नामातून कर्म कर, म्हणजे ज्ञानातून कर्म कर, देवाच्या स्मरणातून कर्म कर. म्हणून प्रत्येक कर्म करताना देवाचं स्मरण कर, म्हणजे क्षणभरी, तेव्हा तुला चारी मुक्ती प्राप्त होते. चारी मुक्ती म्हणजे काय, कोणाला माहिती चारी मुक्ती? पहिली कोणती? पहिली सर्वकथा, नंतर समीपता, नंतर स्वरूपता, नंतर साईशता. सगळे एक्सपर्ट आहेत, सगळ्यांना आता काय नामच कोणावर जोडायचं. पण ह्या चार मुक्ती म्हणजे सलोकता म्हणजे काय, सर्वत्र हे दिव्य स्वरूप आहे ही अनुभूती येते, सर्वत्र आहे दिव्य स्वरूप. अगदी आपल्या जवळ आपण पाहायला गेलो तर समीपता म्हणजे अगदी जवळ जरी इकडे तिकडे तरी ते स्वरूपच आहे. अगदी स्वतःच्या ठिकाणी अगदी जवळ नाही, जवळपेक्षा आणखी जवळ म्हणजे आपण जे आहोत तिथे पाहिलं तर स्वरूपता, तिथेही देवाचं स्मरण असलं, तिथेही स्मरण तिथे होतं. आणि देहातीत सायुज्यता म्हणजे तिथे मी कोणच नाही आहे, ते सर्व दिव्य स्वरूपच आहे, हे स्मरण होतं तेव्हा ती सायुज्यता. म्हणजे ह्या मुक्ती मिळायला पाहिजेत, म्हणजे हे अनुभव आले पाहिजेत. लक्षात घ्या, नामस्मरणातून हे चारी अंगाने साधकाला अनुभव घ्यायचा आहे. त्या अनुभूतीतून त्याला जीवन जगता आलं पाहिजे. आणि त्यासाठी हा नामाचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून सतत नामस्मरण करता आलं. सतत नामस्मरण करायचं कसं जमणार? प्रपंच माणसाला सतत नामस्मरण करायला कसं जमणार? तर तो जे कार्य करेल ते कार्यच देवाचं आहे या भावात करायला लागला की सतत नामस्मरण होतं. तर बसून जप घेऊन बसलं पाहिजे असं त्याचा अर्थ नाही. पण थोडा वेळ बसलं पाहिजे, कारण त्याला थोडं सवय लावायला लागते. म्हणून म्हणजे बसूच नाही असं नाही. मग बरं झालं बसायचा काय प्रॉब्लेम नाही, महागडी घ्यायची काही गरज नाही. स्मरणही सांगितलं तिथे, म्हणजे 11 प्रकारामध्ये स्मरणे हातात घेऊन जा आणि संख्येवर लक्ष ठेवून 1000 प्रार्थना म्हटल्याच पाहिजे, का 1000 नाम 1000 नाम घेतले पाहिजे, 11 माळा घेतल्या पाहिजेत असं सांगितलं. ते का? सवय लावण्यासाठी. नाही तर आपण थोडा वेळ बाजारात पुष्कळ केला असं वाटतं आपल्याला. तसं नाही, तू तेवढं मोजून घे, कारण एकदा तुला ती गोडी लागली पाहिजे, आवड निर्माण झाली. त्यासाठी हे मार्ग आहेत. मार्ग कशासाठी ते लक्षात घ्या की नाम लगेच तो मुखामध्ये येत नाही.
संत सांगतात मुखामध्ये नाम यायला सुद्धा पुण्य लागतं. तुम्ही एकदा म्हणा अरे नामच वाटतात, अरे बाबा तुझं तू करा, आमचं आम्ही करतो, असं तुम्हाला हल्लीच्या लोकांना जवळच्या कोणालाही सांगा नामच म्हणून करा. फक्त गणपतीच्या दिवशी ते गणपतीची आरती म्हणतात. मग ते आरतीमध्ये ना घालीनं लोटांगण वंदीनं चरण मोठमोठ्याने बोलतो, पण कधी लोटांगण पण घालत नाही, चरण पण म्हणतात करत नाही. मस्त की मोठी टाळ बी वादन करत असतात. आणि त्यामुळे हा नामस्मरणाचा जो खरा बोध आहे ना तो समजून घेणं फार महत्वाचं. म्हणून 11 हे मार्ग नाहीये, 11 प्रकार आहेत. कोणत्याही प्रकारे तुम्ही करू शकता असं एक सर्वसाधारणपणे साधकाला गोडी लागण्यासाठी ते करण्यासाठी. पण खरं नामस्मरण हे सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसारच व्हायला पाहिजे. किंबहुना सद्गुरूंशी चर्चा करून करून पुन्हा पुन्हा ते नामस्मरणाची कला अवगत करून घ्यावी लागते, हे लक्षात ठेवा. आणि सद्गुरूंची चर्चा कसली करायची असते तर सद्गुरू सतत देव म्हणजे काय हे समजून सांगतात, त्याची चर्चा करावी. इथे देव याचा अर्थ दिव्य स्वरूप हा पहिला लक्षात घ्या. इथे देव म्हणजे विशिष्ट मूर्ती आहे देवाची, की देवाची विशिष्ट एखाद्या विशिष्ट व्यक्तीला देव म्हणून आपण म्हणतो असा त्याचा अर्थ नाहीये. आता इथेच मोठा गोंधळ होतो, इथे आपल्या इथेच होतो. आपण देवाचं नाव घेतो म्हणजे त्या त्या देवाच्या रूपाचं स्मरण करतो. आता हे केलं तर चुकीचं आहे की बरोबर आहे? तर एका बाजूने मागायला गेलं तर देवाचं स्मरण केलं चुकीचं काय? काही नाही चुकीचं. पण तुला जर स्वरूपानुभव घ्यायचा असेल तर स्वरूप कुठे आहे हे तुला कळलं पाहिजे. 4 मुक्ती मगाशी सांगितल्या, सगळीकडे चैतन्य स्वरूपच आहे, ते सर्वत्र देवच आहे घालून राहिलेला आहे, म्हणजे सर्वप्रथम मुक्ती. आता हे स्मरण तुला हे कसं होईल हा प्रश्न येतो ना, की कुठेही पाहा तिथे हा देवच भरून राहिलेला आहे असं जे संत सांगतात त्याचा अर्थ काय? नारायण माऊलींना ज्या वेळेला शेतावर पाठवलं होतं तर त्यांना इतकं सद्गुरूंचं स्मरण तर त्यांना सगळीकडे सद्गुरू दिसत होते. झाडाझाडामध्ये सद्गुरू दिसायचे, शेतामध्ये सद्गुरू दिसायचे, पुढे बघा तिथे सद्गुरू. म्हणजे नेमकं काय हे जे अर्थ कळणं म्हणजे इथे कसं होतं. म्हणून एखादा आकार सर्वत्र पाहता येतो की न येतो हा प्रश्न येतो. त्यासाठी हे स्मरण कसं करायचं हे कळलं पाहिजे. म्हणून देव पहिला कळलं तर पहिलं देवाचा अर्थ काय सांगितलं. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसे, निज देव नेणसे मुळी कोण. देव कुठे आहे? निज देव. तुझ्या ठिकाणी जो देव आहे निज देव, स्वतः जो देव आहे तिथे पाहायचं, लक्षात घ्यायचंय. तर तू जगामध्ये फिरतोय, तीर्थयात्रा करतोयस, व्रतवैकल्य करतोयस, उपास करतोयस, सगळ्या देवांमध्ये फिरतोयस. बघा परमार्थाच्या नावाखाली देव देवळांमध्ये फिरलं, 4 धाम केलं म्हणजे आपण खूप मोठा परमार्थ केला. बरेच लोक खुश असतात, आई वडिलांनी मी 4 धाम करून आणलं म्हणजे एकदम पुण्य मिळालं असं वाटतं ना. आणि सर्व धर्मामध्ये तसं आहे. अमुक तीर्थक्षेत्राकडे नेलं की बापरे पास सगळं पार झालं. पार काही नाही, तसेच कोरडे आलेले असतात. नर्मदेचे गोटे म्हणतो ना आपण, नर्मदेत गेलं गोटा किती ठेवला दिसतो का? नाही. ज्ञानाशिवाय ते ज्ञान पाहिजे, लक्षात. सर्व धर्मामध्ये हा गोंधळ आहे, असं काही नाही की एका धर्मामध्ये गोंधळ आहे. इथे देव म्हणजे दिव्य स्वरूप हे जर कळलं तर हे दिव्य स्वरूप म्हणजे काय ते उत्तर त्यांनी दिलेलं आहे. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेण्याची मुळी कोण. देवा नाही रूप. देव कसा आहे? त्याला रूप नाहीये. देव कसा आहे? त्याला नाव नाहीये. मग नाव कसला घेणार? देव कसा आहे? त्याला गाव नाहीये. कुठची यमुक एक जागा, तुम्ही काशी यात्रेला की देव भेटला असं होत नाही. त्र्यंबकेश्वरला गेला की देव भेटला नाही. भाव आहे तुमचा तर चांगली वाईट काहीच गोष्ट नाही, पण तिथेच देव आहे असं देव सर्वत्र आहे. म्हणजे दिव्य स्वरूप सर्वत्र आहे. सर्व खल्विदम ब्रह्म म्हणजे हे दिव्य स्वरूप आहे, सर्वत्र आहे. आणि मग स्मरण कसं करायचं? बघा प्रश्न मी हे का सांगतोय की हे आधी कळलं पाहिजे. नेमकं असं का करायचं हा जो प्रश्न आहे की श्वासस्मरणच आहे का? पण श्वासस्मरण म्हणजे नेमकं कसं स्मरण करावं पाहिजे ते परत शिकावं लागतं. समजलं ना? म्हणजे कोणताही मार्ग म्हटला तरी सुरुवातीच्या साधकासाठी तू एक तैसा बोल रामकृष्ण हरी म्हणण्यासारखी ती गोष्ट आहे.
पण त्यामध्ये 8वा, 9वा, 10वा प्रकार आहे, तो फार महत्वाचा सांगितलाय. कोणता 8वा प्रकार? की जे सद्गुरूंनी ज्ञान दिलं पाहिजे ते ज्ञान सद्गुरूंनी तिथे मांडलेलं आहे. 8वा प्रकार म्हणजे हा जो मी म्हणणारा आहे, ह्या देहातून कार्यरत आहे, तेच दिव्य स्वरूप आहे, त्याचं स्मरण कर. 9व्या प्रकार सांगितलं की सर्वत्र हे दिव्य स्वरूप भरून राहिले, त्याचं स्मरण कर. 10व्यामध्ये म्हटलंय तू सद्गुरूच्या रूपाचं स्मरण कर. ती मी एका पाठोपाठ सांगितलेलं. 8वा, 9वा आणि 10वा कळला ना. आणि त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं की माणूस म्हटल्यानंतर त्याची सगळी जाणीव जी असते ती वासनामय आहे. हे हवं, ते हवं, ते हवं, तिथे अडकलेलं आहे. हवेपणा, वासनामयचा अर्थ पण कळला. लोकांना बऱ्याच वेळा वासना म्हणजे वेगवेगळे अर्थ लावतात. वासना म्हणजे सतत हवेपणा आहे माणसाकडे. हवेपणा म्हणजे काय? जरा हे घेऊया का, ते घेऊया का, असं करूया का, तसं करूया का, एका जागी स्थिर बसत नाही. अशी माणसं जर मॉलमध्ये गेली ना, नको त्या गोष्टी घेऊन घरी येतात. पैसे असतील तर, नसतील तर बिचारे काय करतात. म्हणून मॉलवाले किती हुशार आहेत बघा. ते हुशार त्यांचा माल विकण्यासाठी अशा विविधतेने माल ठेवला की लोक अरे हे घेऊया, हे घेऊया, बघूया ना काय घेऊया. घरी आणलं पण त्याचा उपयोग काहीच नसतो. पण त्यावेळेला इतके आकर्षित होतात की वासनामय, जे मन आपलं वासनामय आहे की आपल्याला सगळी गोष्ट हवी असते. हे छान आहे, हे छान आहे, हे छान आहे. आपल्याला उपयुक्त काय हे बघत नाही. कळलं ना. त्यामुळे हा जो हवेपणा आहे, त्यामुळे तिथे त्याला त्या हवेपणाला वळवायला पाहिजे. ते म्हणजे देवपणाकडे वळला पाहिजे. म्हणजे माणूस हा देवरत नाहीये. जशी स्त्री ही पतिव्रता असं म्हटलं. म्हणजे काय रथ तिचं काय बाबा, हे माझा पती आहे, तिचं रथ. ती पती म्हणून एकालाच पुजते दिसते असं रथ. पण पतिव्रताचा अर्थ तसा पण नाही खरा सांग. द्रौपदीचे 5 पती होते, मग पती कोणाचं पतिव्रत होती? 5 पतींची व्रत होती. कळलं ना. म्हणजे हे जे रती म्हणजे तिथे निश्चयपूर्वक असतं की हा पती आहे. तसं संतांकडे म्हणजे साधकाकडे देवाच्या प्रती निष्ठा असली पाहिजे. निष्ठा म्हणतात. ती निष्ठा असणं महत्वाचं असतं. आणि म्हणून ही निष्ठा निर्माण करण्यासाठी ही नामस्मरण करावं लागतं. निष्ठेने, प्रेमाने, कृतज्ञतेने सगळे सद्भाव त्या नामस्मरणामध्ये असायला हवे. त्यासाठी हे दिव्य स्वरूप कसं आहे? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंड सेवा करतो. म्हणजे इथे कुठे आत्मदेव सांगितलं. आत्मदेव म्हणजे प्रत्येक साधकाच्या स्वतःच्याच ठिकाणी हे दिव्य स्वरूप आहे. मग ते अनंत स्वरूप आहे म्हणतात, ते काय आहे? प्रश्न आहे ना. मग जे अनंत स्वरूप आहे तेच प्रत्येक मनुष्याच्या, प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी तेच स्वरूप आहे. तेच स्वरूप आहे, वेगळं काहीच नाहीये. पण वेगळं दिसतं ते रूप. म्हणून स्वरूप एक, रूप अनेक हा जो अर्थ सांगितला जातो ना तो. म्हणून हे समजून घेणं फार कठीण, समजण्यासारखी सोपी गोष्ट नाहीये. आपण रूप वेगळी वेगळी दिसतं आणि मग म्हणून अरे सगळं हा दिव्य स्वरूप आहे म्हणतात. अरे कसं दिव्य स्वरूप? हा असा वागतो, तो तसा वागतो, तो तसा वागतो असं म्हणतो. त्यावेळेला अगदी पशुपक्ष्यांकडे पाहिलं तरी सुद्धा अरे वाघ दिव्य स्वरूप आहे. कसं दिव्य स्वरूप? खाईत तुम्हाला ही भीती असते माणसाला. नाग दिसला तर काय म्हणतो, हे काट्या बिट्याकडे मारतो. कशासाठी? तो चावू नये म्हणून. दिव्य स्वरूप आणि रूप ह्याच्यातला जो फरक आहे तो कळला पाहिजे. म्हणून म्हटलं नाही, हे स्मरण करण्यासाठी दिव्य स्वरूपच व्यवस्थित कळलं की मग रूपाच्या ठिकाणी पण दिव्य स्वरूप आहे हे कळतं. रूप म्हणजे व्यवस्था रूप, म्हणजे दिव्य स्वरूप विशिष्ट नियमाने प्रगट होतं. ते नियम आहेत, त्या नियमाने ते रूप कार्यरत असतं. मुळात ते स्वरूप आहे पण नियमाने ते कार्यरत आहे. त्याचं कार्य वेगळं आहे. साधी गोष्ट लक्षात घ्या. आपण सोन्याचा कमरपट्टा बनवला. म्हणजे कमरपट्टा म्हणजे एखादा पोटाचा घेर 40-45 इंच आहे. 40-45 इंचाचा कमरपट्टा त्याला आणि तो गळ्यात घातला. लोक म्हणजे काय माणूस आहे, एवढा मोठा मागे कशाला घातलाय? म्हणजे ते कमरपट्टा तो कमरपट्टा म्हणून वापरला पाहिजे. कळला की नाही? किंवा पायामध्ये एखाद्या बाईने बुगडी म्हणणं काय म्हणतात पायाचं काय
जोडली ती कानात घातली तर काय म्हणते काय पाहिजे म्हणजे असं नाही ना ते निर्मिती तुम्ही पायाच्या बोटात घालते हाताच्या बोटात घालते अंगठी पायाच्या बोटात घालते जोडवी कानात घालते तर बुगडी नाकात घालते तर ते नथनी नथ म्हणजे ही जी नावं दिली ती रूपाची आहेत पण सगळं काय आहे सोनं म्हणजे सगळी जर वितळवली तर काय राहील सोनं म्हणजे विशिष्ट नियमाने प्रत्येक रूप कार्यरत आहे आणि त्याचं कार्य वेगळं वेगळं आहे पण आपली दृष्टी कशी असली पाहिजे ते सोनंच आहे म्हणजे ते स्वरूपच आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे पाहायचं कसं म्हणून जे हे दिव्य स्वरूप ज्याला आपण म्हणतो ते अनंत आहे अदृश्य आहे अव्यक्त आहे अजर आहे अमर आहे ह्याचा अर्थ काय त्याला देहच नाही ज्या ठिकाणी देह नाही कसलंही रूप नाही कसलाही रंग नाही कसलाही गंध नाही आकार नाही काही नाही पण ते आहे त्याला स्वरूप म्हणतात मग हे स्वरूप जर आकार नाही रंग नाही गंध नाही तर आपल्याला कळणार कसं काहीच कळत नाही आणि म्हणून सर्वसाधारण माणसाला देव कळत नाही आता आपल्या ऋषीमुनी खूप हुशार ह्याला देव कळत नाही मग ह्याला देवाला रूप द्यायला पाहिजे पुराण काळ जो म्हणतो की ज्या व्यास महर्षीने भगवद्गीता म्हणजे महाभारत लिहिलं पण व्यास महर्षी म्हणजे भगवद्गीता पण त्यांनी लिहिली की नाही त्याचं सगळं ज्ञान त्यांनी सांगितलं देव असा आहे देवाचं कसं स्वरूप आहे सगळं सांगितलंय आणि त्याच व्यास महर्षीने गणेश पुराण लिहिलं शिवपुराण लिहिलं म्हणजे अनेक संतांनी ऋषीमुनी लिहिले आहेत पण ही पुराणं लिहिली पुराणं का लिहिली जे अनंत स्वरूप कळत नाही त्याला शिवपुराण झालं शिव म्हणजे खरं स्वरूप एका पण त्याला आकार दिला शंकर कळलं मग आकार कसा दिला त्या शंकरात जरा थोडा वेगळं दाखवलं पाहिजे ना माणसाचं दाखवतं फरक पडेल गळ्यामध्ये नाग आला वरती मोठी जटा आली त्याच्यातून गंगा व्हायला लागली चमत्कार आपल्या डोक्यातून गंगा नाही वाहत ना आणि आपल्या गळ्यात आपण नाग बांधू शकणार नाही म्हणजे ती ध्यानधारणा करणारी मूर्ती सांगितली वर्णन म्हणजे का आकर्षित केलं पाहिजे तिथे हे हा शिव आहे किंवा हा गणपती आहे गणपती म्हणले कमरेमध्ये नाग असतो यांच्या गळ्यात असतो त्याच्या कमरेत असतो म्हणजे हे जे वेगळं गणपती म्हणलं त्याला सोंड आली सगळं आलं हे जे सगळी रूपं दिली ती स्मरणासाठी दिली स्मरणासाठी की गणपती म्हणजे नेमकं काय गणांचा पती तो गणपती नंतर आधी मन घे हाती तोची गणराया गणपती हे संत गणपती कुठे आहे त्या मूर्तीमध्ये आहे का मूर्तीमध्ये नुसती मूर्ती बघितलं मूर्तीमध्ये काही नाही पण मूर्तीला पाहून जर तू स्वरूपाचं स्मरण केलं तर ते बरोबर म्हणजे संतांनी किंवा ऋषीमुनीने ही जी मूर्त्या निर्माण केल्या मूर्त्याने म्हणजे कल्पनेतून देव निर्माण केले अनेक देव निर्माण झाले म्हणजे हे देव निर्माण होत होता मध्ये मध्ये हल्लीच्या काही वर्षाच्या पूर्वीच्या काही संतोषी माता पिक्चर आला अरे मुंबईत जागोजागी संतोषी मातेची मंदिरं निर्माण झाली केवढे लोक मग शुक्राचा उपास करायचा मग काय संतोषी माता आंबट नाही झालं आता ह्यानं कोणी संतोषी माता स्वप्न सांगितलं कल्पना बघा कल्पने भरारी जी कशी आहे तुम्ही म्हटलं नाही शिव पुराणं कशी आली कल्पनेतून आली की लोकांना हे कळलं पाहिजे ना काहीतरी आकार रंगासमोर द्यायला पाहिजे तो दिल्यामुळे थोडे लोक तिथे तरी स्थिर होती लोक तिथे स्थिर नाही झाली मग आम्ही शिवभक्त ते विष्णू भक्त इथे परत मारामारी सुरू झाली म्हणजे शिवभक्त वेगळा आणि विष्णू वेगळा आणि शंकर निळा किती सांगितलं बरं शिव आणि हरिहर एकत्रच आहेत असं सांगतात लोकांना कळत नाही मग आम्ही शैव तुम्ही वैष्णव म्हणजे भेदाभेद करण्याची जी वृत्ती माणसाकडे आहे ती जात नाही म्हणून देव कळला पाहिजे म्हणून महाराज नेहमी म्हणतात परमेश्वर जर खरा कळला तर जगामध्ये मारामाऱ्या होणार नाहीत लढाया होणार नाहीत भांडणतंटे होणार नाहीत पण परमार्थाच्या नावाखाली लोक भांडतात मग त्यांना देव काय कळला कळलं ना परमार्थाच्या नावाखाली तुझं माझं आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी जे प्रयत्न करतात तर देव कळलेलाच नाही हा त्याचा अर्थ असतो कळला म्हणून देव कळला पाहिजे देव काय दिव्य स्वरूप हा एकच देव आहे सर्व धर्मामध्ये सांगितलंय कळत न कळत की परमेश्वर एक आहे पण आपण म्हणतो 33 कोटी आणि तिथे आपण गोंधळ घालायला लागलो परत कळलं का
33 कोटी का सांगितलं ते आता मी सांगतो. ज्या काळात ज्या संतांनी 33 कोटी सांगितले ना त्यावेळेस 33 कोटी माणसं होती म्हणून 33 कोटी. कळलं ना. आजचं सांगतो आज देव किती आहेत, किती अब्ज आहे. म्हणजे मोदीजी म्हणतात ना मी किती 140 अब्ज लोकांच्या वतीने मी तुमचं आभार मानतो की सांगतो. म्हणजे काय हे सगळे देव आहेत. कळलं ना. असा त्याचा खरा अर्थ असतो पण ते लोकांच्या लक्षात येत नाही. कसं ते आता मी परत सांगतो. म्हणून देव म्हटलंय की ते दिव्य स्वरूप आहे. म्हणून दिव्य स्वरूप म्हटल्यानंतर 3 अवस्था आहेत त्या स्वरूपाच्या. पहिली अवस्था ती निर्गुण निराकार स्वरूप आहे. ते डोळ्याला दिसणार नाही. कधी बाप जन्मात कोणाला पाहता येणार नाही. कोणी किती सांगेल मी पाहिलं मग महाराज म्हणतात थापा मारतो म्हणून समजा. कळलं. देवाला पाहिलं म्हटलं तर म्हणजे दिव्य स्वरूपाला पाहता येत नाही मूळ स्वरूपाला. म्हणून ते निर्गुण निराकार. तिथे काही 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 कळत नाही. म्हणजे जसा अंधार, जसे आपण गाढ झोपतो आणि गाढ झोपेमध्ये आपल्याला काही कळत नाही पण आपण असतो ना. आपण असतो की नसतो. असतो म्हणतो परत उठतो ना. नाही उठलं तर गेला समजा मग तो काही कळलं नाही काहीच कळलं नाही पण उठतो. रोज अशा अवस्थेला जातो की आपणाला काहीच कळत नाही. तीच आपली निर्गुण निराकार अवस्था आहे. लक्षात घ्या. केवढं मोठं हे झोप निद्रा गाढ निद्रा निर्गुण निराकार स्वरूप आहे. त्याच्यातून आपण जरासं स्वप्न पाहतो. आता बघा स्वप्नामध्ये झोपलेला पण तू पाहतोस. हा तो पाहतो ना तो सगुण निराकार आहे. लक्षात येत नाही ना आपल्याला. आपण स्वप्नामध्ये गुंगवतो. अरे घाबरला वाघ मारू लागला वाघ धावतोय धावतो कोठे धावतो धावतात ना बरेच लोक ओरडतात. त्यावेळेस सगुण निराकार असतो पण ते कळत नाही म्हणून हा सगळा गोंधळ होतो आणि मग जागे होतो. आणि मग जागे झालं की सगळं कळायला लागतं. हे आता आपण झोपलो होतो आता उठलोय बरं वाटतं चला. म्हणजे ह्या ज्या 3 अवस्था आहेत त्या दिव्य स्वरूपाच्या अवस्था आहेत. लक्षात घ्या. म्हणजे नेमकं समजलं पाहिजे की दिव्य स्वरूप कुठून आलं. संतांनी कशावरून सांगितलं. स्वतःच्या अनुभवावरून सांगितलं. जी निर्गुण निराकार आहे ती प्रत्येक मनुष्याच्या आणि सगळ्या प्राणी मात्रांच्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी गेल्याशिवाय त्या प्राण्याचं जीवन तो जगूच शकत नाही. पण तिथे गेल्यानंतर त्याला ते अमृत मिळतं जगण्यासाठी. दुसऱ्या दिवस जगण्यासाठी ती जी शक्ती मिळते ती त्या गाढ निद्रेमध्ये मिळते. म्हणून ज्याची गाढ निद्रा होत नाही तो माणूस अस्वस्थ होतो. त्याला शारीरिक रोग होतात मानसिक रोग होतात असं जे म्हणतात ना. तर त्याला गाढ झोप मिळालीच पाहिजे. आणि ही गाढ झोप ही निर्गुण निराकार स्वरूप आहे. तिथे जे आपण स्वप्नावस्था म्हणतो तेव्हा ती पण सगुण निराकार आहे. तिथे आपण जरी म्हटलं तरी आपण आपल्याला बघत नसतो किंवा आपण बघितलं तरी आपलं रूप तिकडे बघतो तरी आपण वेगळेपणाने पाहतो. मी असं धावतो किंवा काहींच्या स्वप्न सद्गुरू आले सद्गुरू मी त्यांना नमस्कार केला मी हे केलं मी त्यांच्यावर विचारलं पण ते हे मी केलं हा पाहणारा कोण आहे. रूप पाहिले पण ते कळलं कोणाला. झोपेत होतो पण मी स्वप्न पाहिलं सकाळी उठल्यावर मी पाहिलं कारण काही लोकांना आठवत पण नाही मग काय झालं माहित नाही. ही जी अवस्था ही सगुण निराकार अवस्था आहे आणि जागृती ही सगुण साकार अवस्था आहे. दिव्य स्वरूप असंच आहे. निर्गुण निराकार आहे. ते केवळ आहे आणि त्याला फक्त केवळ आहे हाच अनुभव आहे. जसं गाढ झोपेत आपण जागे झाल्यानंतर मी गाढ झोपलो होतो म्हणतो म्हणजे तिथे असणे पण आपल्याला माहिती आहे. ते असणे पण जागेपणी सांगतो. तसं त्या निर्गुण निराकार अवस्थेचं प्रत्यक्ष वर्णन करता येत नाही. पण जेव्हा ज्ञान प्रकाश प्रगट होतो तेव्हा त्यांना कळतं हे स्वरूप सर्वत्र आहे. सलोकता सर्वत्र आहे. सर्व लोकांमध्ये. सलोकता म्हणजे सर्व लोक. निरनिराळे लोक म्हटलं जातं. हे लोक कोणते. जागृती निद्रा आणि स्वप्नावस्था हेच ते लोक. कळलं. 3 लोक आहेत. म्हणजे हे स्वरूप जे आहे सर्व लोकांमध्ये म्हणजे 3 अवस्था. लोक काय म्हणजे स्वर्गामध्ये पृथ्वीमध्ये पृथ्वी म्हणजे आपलं आताचं जग आणि पाताळ हे 3 लोक म्हणतात. कसंही म्हणा स्वरूप आहे एवढं मात्र खरं. कळलं ना. म्हणजे हे पहिलं कळलं. दुसरं काय सगुण निराकार स्वरूप.
सगुण निराकार स्वरूप म्हणजे काय? हे जे जाणणेपण आहे, हे जाणणेपण कोणाचं आहे हे ज्या कळतं त्याला सगुण, त्याला रूप नाहीये, जाणतंय. म्हणजे स्वप्नावस्थेमध्ये मी म्हटलं की स्वप्न पाहतोय, पण पाहतो आहे हे जाणलं म्हणून मी पाहिलं म्हटलं. हे पाहिलं म्हटलं, हे पाहिलं कोणी? तर ते सगुण निराकार स्वरूपाने पाहिलं. लक्षात घ्या. स्वप्नावस्था भयानक स्वप्न पण पडतात, चांगली स्वप्न पण पडतात. असं म्हणतात गुंतू नका, फक्त एवढंच लक्षात की हे आपली अवस्था आहे, जी स्वरूपाची अवस्था आहे. तर त्या सगुण निराकारामध्ये हे सगळं विश्व निर्माण झालं, त्याचं स्वप्न आहे हे सगळं जग. म्हणजे हे जे सगळं जग निर्माण झालं ते कसं आहे? जसं आपण स्वप्नात निर्माण करतो ना, स्वप्नात निर्माण होतं, करतो म्हणता येत नाही. स्वप्न पडतात हे काय निर्माण होतात आपल्याकडे. दर 2.5 तासाने माणसाला स्वप्न पडतं झोपेत. स्वप्न पडतच नाही असं नाही, पडतातच. पडल्याशिवाय ते काय, कारण ती अवस्थाच तशी आहे. तसंही विश्व निर्माण झालेलं आहे त्या स्वरूपातून. म्हणजे आता बघा, स्वप्नामध्ये मी पाहिलं म्हणजे माझ्यातून हे सगळं स्वप्न निर्माण झालं. आपल्यातून स्वप्न निर्माण होतात, तसं हे जे अनंत स्वरूपातून हे विश्व निर्माण झालं. विशिष्ट नियमाने करायचं, तर अचूक. स्वप्न अवस्था जी आपण म्हणतो तसं हे विश्व निर्माण झालेलं आहे. निर्मिती निर्माण या स्वरूपातून निर्माण झाली. म्हणून प्रत्येक रूप हे त्या चैतन्य स्वरूपाचं आहे. देव कळायचं कसं? प्रत्येक रूप दिसतात आणि ते सगळी रूप. म्हणजे कशी रूप? ग्रह तारे आले, पशुपक्षी आले, डोंगर दऱ्या नदी नाले आले, चर आणि अचर, सगळी निर्मिती ही या दिव्य स्वरूपातून येतो. म्हणून देव असा आहे. आता अशा देवाचं स्मरण करा. लक्षात घ्या, आता अशा देवाचं स्मरण करायला कसं करायला? म्हणून मी आता जे सांगतोय ते पहिलं कळलं पाहिजे की असा हा जो देव आहे की एका हरिपाठामध्ये म्हणतात अव्यक्त निराकार नाईजाकार जेथून चराचर त्याची भजे, त्याचं भजन. इथे म्हणतात ज्ञानदेव म्हणजे भज आत्मदेव, अखंडित श्लोक. तिसऱ्या ह्याच्या अभंगात म्हणतात की कोणतं आहे ते? देहादेही राम सर्व घटी राम, देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र. म्हणजे सगळ्या रूपारूपांमध्ये तो आहे. हे काय आहे? हे स्वरूप आहे. प्रत्येक घटामध्ये जे म्हणजे बघा, इथे हरिपाठामध्ये आपण म्हणतो, पण कधी लक्षात येईल की इथे हे असं सांगतात, इथे असं सांगतात. कशाला सांगतात? कारण ज्ञानेश्वर माऊली बरोबर सांगतात, कारण त्यांना माहिती आहे देव काय आहे. पण आपण विचार करायला गेला तो राम देहामध्ये इथे आहे, ह्या देहामध्ये पण राम आहे, त्या राम आहे तो धनुर्धारी राम तसा आहे का? असा विचार केला तर त्याला उत्तर येत नाही म्हणता येतं. कळलं ना? पण स्वरूप मात्र प्रत्येक रूपामध्ये आहे. कारण ह्या स्वरूपातून सर्व निर्माण झालं आहे, त्यामुळे स्वरूपाशिवाय दुसरं काहीच नाहीये. संतांना हे स्मरण द्यायचं आपल्याला की हे सगळे आपण एकाच स्वरूपाची रूप आहोत. जसं एकाच देहाचे सगळे अवयव आहेत, हात पाय नाक कान डोळे वेगळे वेगळे आहेत, पण सगळे मिळून आपण एक आहोत. आपलं शरीर असं आपण म्हणतो, एकच शरीर म्हणतो. खरं शरीर काय आहे? डोळे वेगळे आहेत, कान वेगळे आहेत, नाक वेगळं आहे, ओठ वेगळे आहेत, दात वेगळे आहेत, जीभ वेगळी आहे, हात वेगळे आहेत, पाय वेगळे आहेत. आतमध्ये बघा हृदय वेगळं, पचन संस्था बघायला तर जठर बिठर ते सगळं आतडी बितडी सगळं वेगळं वेगळं आहे. कोणातरी सौंदर्याचा खूप गर्व असेल ना, त्याला त्याचा एक्सरे काढून दाखवायचा, तू असा म्हणजे कसं आपण ते पण आपणच आहोत ना. सगळं हाडं दिसणं ते हाडाचं सापळा किंवा पोटामध्ये सगळं जे चालणं. म्हणून गर्व करू नको. तुझ्या सगळ्या वरून सुंदर दिसतोय, पण आतमध्ये तेही सुंदरच आहे. आपल्याला वाटतंय कसं बघायचं, पण ते आहे सुंदर. म्हणून हे सौंदर्याची व्याख्याच बदलायला आपली. जर आपल्याला हे सगळं कळलं तर आपण फक्त नाकी काने डोळे चाफेकडे नाक वगैरे जे म्हणतो ना, तसं काय नाही. शेबूड आला की चाफेकडे नाक कुठे होणार? म्हणजे बघण्याची दृष्टी कशी असली, ही निर्मिती आहे. आता ह्याच्यामध्ये काय, जे परमेश्वराकडून जे जे निर्माण झालं ते सुंदर आहे, हा त्याचा. त्यामुळे हे जे सगळं रूप आहे ते प्रत्येकाचं रूप हे चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. म्हणून जसं समुद्रामध्ये जर आर्कटिका समुद्रामध्ये समुद्र गोठायला लागला की मोठमोठे हिमनग तयार होतात. किती ते हिमनग आहेत, पण सगळे हिमनग आहेत काय? पाणीच आहे. पण विशिष्ट आकार इतके कडक होतात की बोटीला फोडू शकतात. पाण्यातून बोट जाते, त्या पाणी सहज बाजूला होतं. पण हिमनगामध्ये जर गेलं
एखादं हिमनग एवढा टणक असतो की ती बोटीला हे देत नाही, बोट फुटते तिथे. म्हणजे हे गुण बदलतात. जे स्वरूप आहे सर्वव्यापी आहे, ते रूपाच्या अपेक्षेत विशिष्ट नियमाने ती रूप आहे, तर ते रूपामध्ये एक एक विशिष्ट गुण आहेत, हे लक्षात. माणसं जरी सारखी दिसले, प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा असतोच, कारण ही विविधता ही त्या स्वरूपाचा स्वभाव आहे. विविधता हवी, आपल्याला पण विविधता हवी ना. आज मी वांग्याची भाजी खाल्ली, भजी खाल्ली, तर उद्या मला श्रीखंड हवं, परवा ते हवं. हे काय विविधता आहे, विविधतेच्या. आपण म्हणतो काय खातो हा माणूस, नाही आम्हाला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे, असं जे आपण म्हणतो ती विविधतेची आवड आहे माणसाला. कपडे पण रोज एकच कपडे नको वाटतं ना, नको आज मी असे कपडे घालतो, आज उद्या ते घालतो, ते घालतो. हे काय, जे ते आहे तिथे तू आहे, तिथे जसं ज्या स्वरूपात तू स्वरूपाचं रूप असल्यामुळे हे सगळी विविधतेची आवड आहे. कपडे वेगळे पाहिजेत, कोणाला लिपस्टिक वेगळ्या हव्यात, आहे ना प्रत्येकाचं एक एक. आज हा कलर नको, आज हा कलर. आता कम्प्युटर नको पण अशी काहीतरी वेगवेगळे लागतात. विविधता आपण म्हणतो याच्यात काय आहे, खरं काहीच नसतं, पण आवडीमध्ये माणूस असा गुंतत जातो ना, आणि त्याच्यातून खरा आनंद घ्यायचा. कारण हे काही केलं वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, ज्याच्यातलं आवड झाली करावं. पण विविधतेची आवड आहे म्हणजे ह्या स्वरूपाकडनं ही रूप विविधतेने निर्माण झालेली आहेत, आणि विशिष्ट गुणाने आणि विशिष्ट रूपाने ते तसं वागणं असतं. म्हणून माणसांकडे जरी बघितलं तरी प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा थोडा वेगळा दिसतोच, की वेगळा काहीतरी. अगदी सख्खे जुळे भाऊ असले ना तरी दोघं सारखे नसतात. लोक उगीच काय जुळे म्हणजे एकदम सारखे असतात, काही नाही, दिसायला सारखे दिसतात, पण बाकी त्याचे गुण वेगळे असतात, त्याचे गुण वेगळे असतात, सगळं वेगळं असतात. तर हा जो देव आहे त्या देवाचं स्मरण कसं करायचं हा प्रश्न आहे. परत लक्षात घ्या, म्हणजे नामस्मरणाचं एवढं सगळं नाम घेताना ह्या नामातून ह्या देवाचं स्मरण होणार का, हा साधा प्रश्न सुद्धा विचारा. ते अनंत सुख स्मरण राम राम म्हटल्यानंतर होणार का, विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर होणार का, जय जय रामकृष्ण हरी म्हटलं तर होणार का, नाही. त्यावेळा आपण आनंद स्वरूप लक्षातच घेत नाही, आपण विशिष्ट रूपच धारण करतो. म्हणून हे स्वरूप ते 8, 9, 10 प्रकार सांगितले. त्या स्वरूपाच्या अपेक्षेत कसं आहे ते विचार. मग 8वा प्रकार, मग तुम्ही 8व्याला 8वा 9वा प्रकार, त्या 8व्याचा अधिक गुह्य काय ते समजून घ्या, आणि त्याच्यातून सगळं त्या स्मरणाचा सहजपणे कसं स्मरण करायचं हे सांगतं. 8वा 9वा 10वा प्रकार तो सांगितला, आणि तेच सद्गुरूंकडनं समजून घ्यायचं असतं. हे जे सद्गुरू सहज आपले मांडून ठेवलं आहे ते सांगण्यासाठीच सांगितलं, उगीच नाही मांडलेलं आहे ते, की या 11 प्रकारामध्ये ह्या दिव्य स्वरूपाचं स्मरण आपल्याला कसं करायचं आहे. ते अनंत स्वरूप आहे, ते प्रत्येक देहादेहातून प्रगट आहे, ते माझ्यातूनही प्रगट आहे. म्हणजे मी म्हणणारं साधक तिथे तेच प्रगट आहे, फक्त ते कळत नाही, किंबहुना त्याचा विसर आहे, भ्रम आहे. त्याच्यामुळे ते स्मरण देण्यासाठी नामस्मरण संतांनी म्हणले. म्हणून नामस्मरणाचा शोध लावला म्हणजे काय, स्वरूपाचं स्मरण देण्यासाठी नामस्मरणाचा शोध लावला. म्हणून कोणत्याही देवाचं नाम म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाचं नाम. लक्षात, तिथे चैतन्य स्वरूप. आता चैतन्य स्वरूप म्हणजे शक्ती, चैतन्य शक्ती. आता परत बघा, हे अर्थ कळायला फार कठीण होतं. चैतन्य म्हणजे काय, परत रंग नाही, रूप नाही, गंध नाही, काही नाही, ते जे आहे ती शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे चैतन्य शक्ती. किंवा आपल्या ठिकाणी शक्ती आहे, चैतन्य शक्ती म्हणजे काय, ही जाणणारी शक्ती आहे. त्याला रंग नाही, रूप नाही, गंध नाही, काही नाही. जाणीवेला रंगरूप नाही, शरीराला आहे. आपल्याच ठिकाणी 2 पद्धतीने आहे ते चैतन्य. देहरूपाने पण आहे, जाणीव रूपाने पण आहे. मग जाणीव रूपाने म्हणजे ते सगुण निराकार स्वरूप आहे परमेश्वराचं, ते आहे. त्याला धर, ज्याला म्हणजे ज्ञानदौन मजात्मदेवा म्हणजे तिच्या ठिकाणी जे हे जाणणारं तत्व आहे, त्या जाणणाऱ्या तत्वाला कोणी धरायचं, त्या जाणणाऱ्या तत्वाने धरायचं. ते त्याला धरता येतं, दुसरा कोणी धरू शकत. तुम्ही दुसऱ्याच्या जाणीवेला धरू शकत नाही. आपणच आपल्या जाणीव म्हणजे जाणीवेने जाणीवेच धारणा धरून ठेवायची असं की तू जाणीवेस, आणि ह्याला म्हणतात नामस्मरण. जाणीवच आहेस, जाणीवच आहे. म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी खरा साधक असतो तो जाणीवच आहे ह्या भावातून, स्मरणातून जीवन जगलं. मग इथे जाणीवच आहे म्हणजे त्याला नाव देवाचं दिलं तर पाहिजे की जाणीवचं म्हटलं चालेल, जाणीव कळलं तरी बाद झालं. स्पष्ट सांगितलं, लक्षात घ्या काय असतं. देवाचं नाव घेतलं म्हणजे देवाचं म्हणजे देवभाव जागृत होता, म्हणून देवाचं नाव. कारण लहानपणात संस्कार आहे, देव म्हणजे आद्य राम म्हटलं की देवभाव निर्माण होतो.
आणि त्या संस्कारातून होतो. पण जाणीव पण दिव्य आहे आणि त्या दिव्य जाणीव हाच तो खरा देव आहे. पण हेच खरं दिव्यत्व कळत नाही, त्यासाठी सद्गुरू लागतात आणि त्यासाठी हे स्मरण जाणीवेचं कसं करायचं ते शिकवतात. की तू जाणीव आहे, तू कोण आहेस, कोण आहेस हा प्रश्न स्वतःला विचारा. कोण आहेस, कशासाठी जीवन जगतोयस. तर हे जाणणारं तत्व आहे. ह्या जाणणाऱ्या तत्वाला सतत तिथे आपलं सर्व लक्ष केंद्रित केलं पाहिजे की तू जाणणारं तत्व आहे. तू मी म्हणतोस तेव्हा तू देह मी म्हणतोस आणि देह मी म्हटल्यानंतर दुजेपणाने वागतोस, तिथे भांडणतंटे करतोस. तिथे देह मी नाहीये, देह आहे आहे पण ते साधन आहे आणि त्या देहातून हे जे चैतन्य शक्ती किंवा जाणीव जी आहे ती कार्यरत आहे. ते स्मरण तुला झालं पाहिजे. मग ते स्मरण विशिष्ट नामाने कर की विचाराने कर, दोन्ही बाजू घ्या. लक्षात घ्या, विचार सुद्धा मग नामस्मरण आहे. ज्याच्यातून स्मरण होतं त्याला नामस्मरण सांग. मग नुसता एक शब्द धर, 12 अक्षरी शब्द धर की विचार धर. आपण काय सांगतो, आहे ते चैतन्य स्वरूप, जाणतं ते चैतन्य स्वरूप, दिसतं ते चैतन्य. हे तिन्ही अवस्था आहेत स्वरूपाच्या. केवळ असणेपणाने अखंड अनंत स्वरूपाचे आहे ते चैतन्य स्वरूप. त्याच्यातून हे जाणतं म्हणजे आपल्या देहातून जाणतं, सर्व देहातून जाणतं. ते जाणणारं तत्व प्रत्येक ठिकाणी आहे म्हणून सर्व देहादेहामध्ये ते आहे. सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र, म्हणजे प्रत्येक घटामध्ये हे जाणणारं तत्व आहे. उत्तर मिळालं कसं आहे, जाणणेपणाने आहे. हित पद्धत म्हटलं त्याला. प्रत्येक पशु पक्ष्यांमध्ये पण आहे, पण ते जाणतं. त्या पक्षालाही कळतं काय करायचं काय नाही करायचं. तर ते जाणणारं तत्व ते चैतन्य स्वरूप का ते दिव्य स्वरूप आहे, ही त्याची ओळख आहे. म्हणून सर्व प्रत्येक ठिकाणी ते आहे. मी म्हणतो ते आहे आणि हे देह नसलं तरी ते आहे. त्या तिन्ही अवस्था जर आपल्याला तिन्ही अवस्थेचं स्मरण पाहिजे. नुसतं एका निराकाराचं केलं तरी कमी, पूर्णत्वाने स्वरूपाचं स्मरण व्हायला पाहिजे. प्रत्येक रूप पाहिलं तरी ते चैतन्य स्वरूपाचं आहे हे कळलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या ठिकाणी हे पाहणारं तत्व जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणून समोरचं देह दिसला तरी तिथेही चैतन्य जाणणारं तत्व आहे म्हणून ते पाहणारं तत्व आहे हे कळलं पाहिजे. सर्वत्र दृष्ट आहे असं जे सांगितलं, दृष्ट आहे. हा दृष्ट कसा प्रत्येक देहादेहातून पाहतो, नुसतं आपल्या देहातून पाहतो नाही, पण आपल्या देहातून पाहतो हे आपण अनुभवू शकतो. म्हणून अनुभव घ्यायचा आहे. त्याला पाहता येत नाही, जाणीवेला पाहता येणार नाही. शरीराला पाहू शकतो कारण ते स्थूल आहे, पण शरीराला पाहून शरीरातून ही जाणीव प्रगट आहे हे कळतं. तेव्हा ते खरं नामस्मरण होतं की जाणीव आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. म्हणजे हे कळायचं कसं, परत आता मी एक वेळ थोडा कमी झाला म्हणून पुढे जाऊया. श्वासाकडे लक्ष देण्यातून लवकर कळतं. का, कारण श्वास हे शरीर आणि मनाला धरून ठेवणारा दुवा आहे. श्वास आहे तोपर्यंत तो मी आहे. श्वास बाजूला जा, देह बाजूला, मी बाजूला, दोघांना विणलेला आहे त्याने श्वासाने. आणि तो श्वास सहज चाललेला आहे. जन्माला आल्यापासून जो श्वासोश्वास सुरू होतो, आईच्या पोटामध्ये श्वासोश्वास करत नाही, बाहेर आला श्वास करतो. रडतो म्हणजे काय, तर श्वास फुफडे उघडतात, नाकपुड्या उघडतात, वाल उघडतात ते सगळे. तो रडतो. नाही रडला तर थापटी मारतात डॉक्टर रडण्यासाठी. उलटा करतात माहिती तुम्हाला, तुम्हाला प्रत्येकाला उलटा केलेला आहे. एक थप्पड मागून पाठी धपटप केलं की तो करून ओरडतो, म्हणजे नागपुड्या सगळ्या उघडतात. मग रडण्यातून पण जीवनाची सुरुवात आहे माणसाची, चांगली सुरुवात आहे. रडणं वाईट नाही म्हणून, इथं पॉझिटिव्ह. म्हणून रडू आलं, मोठ्याने रडा, श्वास बी सगळे मोकळे होतात. कळलं ना. पण रडत बसू नका ना, दुःखी होत बसा. कळलं ना. ओरडा, रडणं म्हणजे ओरडणं आणि रडण्यासारखंच असतं. कळलं ना. ओ लावला पाहिजे फक्त तिथे. तर हे जे स्मरण आहे की हे सगळं दिव्य स्वरूप आहे, ते प्रत्येकाच्या देहात आहे. आणि हे सर्व ओळखण्यासाठी म्हणून 8वा प्रकार काय सांगितलं, प्रत्येकाच्या देहामध्ये जाणणारं तत्व आहे त्याचं तू स्मरण कर. 8वा सांगितलं मार्गाने. 9वा काय सांगितलं, ते सर्व रूपारूपामध्ये ते पहा, ते सांगितलं. आणि 10वा काय सांगितलं, तू सद्गुरूची भक्ती कर. सगळ्यात सोपा मार्ग हा. तुला ह्या सगळं कळण्यासाठी सद्गुरूला धरायला लागतं. सद्गुरूला धरलं तर सद्गुरू पुन्हा पुन्हा सांगून सांगतो की चैतन्य स्वरूप आहे, हे चैतन्य आहे, ते चैतन्य स्वरूप, जाणतं ते चैतन्य स्वरूप, दिसतं ते चैतन्य स्वरूप. आता हे श्वासावर धर.
सतत लक्षात ठेवणं की श्वासाकडे पाहून का होतं, ज्या वेळेला नुसतं श्वासाकडे लक्ष दिलं की बाह्य जगापासून त्या विषयामध्ये जे मन गुंतायचं असतं ते मन गुंतवणं थांबतं. बाह्य विषयांपर्यंत धरल्यामुळे पण तरी पण हे विचार मनाची खोड आहे की तर गपचूप बसत नाही, आतून त्याचे विचार यायला लागतात, अंतर्मनातून विचारायला लागतात. मग अंतर्मनातून विचार यायला लागले की त्या विचारात पण पाहू नकोस, फक्त त्या श्वासाकडे बघ, फक्त तू श्वासाकडे. म्हणजे हा एक योग्य मार्ग होतो की हे महत्व का सांगितलं की श्वासाकडे बघून नाम घ्या, श्वासावर नाम घ्या. 11 प्रकरणात हे पण सांगितलंय, श्वासावर नाम घ्या किंवा नुसतं श्वासाकडे पाहत पाहत नाम घ्या, दोन्ही झाले मार्ग. हे 11 प्रकारे सांगत असताना हे मार्गदर्शन सद्गुरूंनी सांगितलं ते कसं सांगितलंय, तर आपलं सगळं लक्ष नामाकडे असलं पाहिजे. आपण नाही तर डोळे उघडं करून इकडे तिकडे बघा, उपासना न करताना बरेच लोक बघायचे काय काय ही हरिपाठ चाललाय परत इथे असतात, म्हणजे हरिपाठ गेला बाजूला, इकडे तिकडच्या सगळ्या गोष्टीमध्ये जास्त गुंतलेले असतात. कळतात की नाही, कोणतरी बाहेरून एवढं उशीर म्हणजे आता हरिपाठ बाजूला जातो तो उशीर तिकडे गेला. म्हणजे इथे लक्ष सगळं नामाकडे पाहिजे, म्हणजे स्वरूपाकडे पाहिजे, हे कळत नाही लोकांना. म्हणून डोळे बंद करायचे, श्वासाकडेच पाहायचं, आतून आलेल्या विचाराकडे लक्ष द्यायचं नाही. मग नंतर काय करायचं, आतून आलेल्या विचारांकडे पण पाहायचं, पण गुंतायचं नाही. पाहतो कोण हे लक्षात आलं पाहिजे. शेवटी पाहतो कोण हे जेव्हा त्या अगदी डोळे बंद करून पुन्हा 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 त्यावेळेला जाणीला वळवलं जातं, त्या अंतर्मनामध्ये जेव्हा हे ज्ञान प्रकट होईल ना, त्यावेळेला आपण काहीतरी पुढे प्रगती साधली हे कळलं पाहिजे. म्हणून दिव्यबोध आणि दिव्य साधना त्याच्यातून घेतलेलं नाम हे खरं सतनाम आहे, लक्षात घ्या. आणि ते सद्गुरूंकडनंच घ्यावं लागतं. म्हणून हे सगळं करण्यासाठी श्वासातून घेता घेता दिव्य बोधातून आणि दिव्य साधनेतून नाम घ्या, तेव्हा खरं सतनाम आणि तेच अनुभूती प्राप्त करून देतं. बाकी दुसरं कोणतंही नाम, म्हणजे ते सिद्धाचं नाम आहे, सिद्ध होण्यासाठी घेतलेलं ते नाम आहे. म्हणून नामाचं महात्म्य खूप आहे. पण अगदी स्थूल अंगाने लोक जेव्हा त्या नामाकडे पाहतात तर ते फक्त म्हणजे बरं आहे पण खरं नाही असं महाराज म्हणायचे ना. बरं आहे बरं आहे करतो ना, हा बरं बरं आहे म्हणायचे. मग नंतर म्हणायचे खरं नाही. खरं काय, सद्गुरूंनी दिलेल्या दिव्य बोधातून दिव्य साधनेतून जे आपण स्मरण करतो ते खरं देवाचं स्मरण आहे. आणि ते खरं देवाचं स्मरण कळलं की हा देव अशा पद्धतीने अंगाने प्रगट आहे, प्रत्येक रूपातून आहे. मी म्हणतो तिथेही आहे आणि रूप नाही दिसले तर कुठेही पाहत तरी ते स्वरूप आहे. म्हणजे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, त्रिभुवन संचले विठ्ठलागा असं सांग. सगळीकडे तो भरून आहे, तो विठ्ठल भरून आहे, म्हणजे चैतन्य भरून आहे. हे तत्व, ही शक्ती सर्वत्र आहे. त्या शक्तीतून हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. म्हणजे हे सतत स्मरण, हे कळण्यासाठी परत सद्गुरूंकडे चर्चाच करायला पाहिजे, कारण घासल्याशिवाय ते प्रकट होत नाही. म्हणून सद्गुरूंचा संग पाहिजे, सत्संग पाहिजे, आणि तिथे त्या संघातून हे सतत पुन्हा पुन्हा ऐकलं तरच नामस्मरण सिद्ध होतं. नाहीतर पूर्वपुण्याही असेल, पूर्वजन्मातून घेऊन आला असेल तर त्याला त्याच्याकडे ते नामस्मरण व्यवस्थित होऊ शकतं. हा एक आता आपल्या पूर्वजन्म आपण काय केलं जर आपल्याला लक्षात असेल तर बरी गोष्ट, नाही तर सोडून द्या. हा समोर सद्गुरूंचा धरा सोपा उपाय आहे आणि त्याच्यातून आपल्या जीवनाचा आनंद अनुभवा. कारण आपलं जीवन म्हणजेच परमेश्वराचं जीवन आहे, हा बोध तिथे पक्का होतो. हे आपलं जीवन सद्गुरूंचं म्हणजे परमेश्वराचं, हे लक्षात ठेवा की हे सगळं आपलं जीवन सद्गुरूंना समर्पित करा. म्हणजे काय असं सतत सद्गुरू भावातून, हे चैतन्याच्या भावातून सगळं जीवन आपल्याला जगायचं आहे, लक्षात घ्या. तिथून आपल्याला खरी मुक्ती आहे. मुक्ती म्हणजे जे दुजेपणातून मुक्ती, अज्ञानातून मुक्ती, तुझं माझेपणातून मुक्ती, ती मुक्ती. तिथे आपल्याला सहज आनंद चाकता येतो. आणि असा सहज आनंद चाकण्यासाठी नामस्मरण म्हणायचं म्हणजे अगदी त्या भावामध्ये सगळून दिलेलं ज्ञान आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा. आणि ते सगळ्यांना जमो, ते सगळ्यांकडनं ते हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,
कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.